नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सर्व सोपी पद्धत सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड असलेल्या लोकांना परवडणाऱ्या किमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नधान्य हे सरकारकडून दिले जाते. तर पहा, आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून रेशन कार्ड कसे बनवायचे याची सर्व सविस्तर पद्धत जाणून घ्यायची आहे. तर हाऊ टू अप्लाय फॉर महाराष्ट्र रेशन कार्ड ऑनलाईन हेच आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर पहा, तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल व तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही घरी बसल्या रेशन कार्ड हे बनवू शकताय. ऑनलाईन रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी काय काय करावे लागते हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहा, तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की रेशन कार्डचे प्रकार किती असतात. पहा, रेशन कार्डचे 3 प्रकार असतात. एक आहे तो पिवळे रेशन कार्ड, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब म्हणजे BPL प्रमाण म्हणतात त्याला. 2 नंबरचा ऑप्शन येतोय पहा, केशरी रेशन कार्ड. 15,000 रुपयांपेक्षा जास्त पण 1,00,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब हे केशरी रेशन कार्डमध्ये येतात. आणि पांढरे रेशन कार्ड, तिसरा ऑप्शन पहा, तुम्ही पाहू शकता पांढरे रेशन कार्ड. तर 1,00,000 रुपये आणि त्याहूनही जास्त उत्पन्न असलेली जी कुटुंब आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड भेटते. किंवा तुम्ही जर गव्हर्नमेंट नोकरी करत असाल किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत जर जॉब करत असाल परमनंटली, तरीही तुम्हाला पांढरे रेशन कार्डच भेटणार आहे. तर पहा, रेशन कार्ड बनवण्यासाठी पात्रता काय लागते, म्हणजे तुम्हाला जर रेशन कार्ड हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला पात्रता काय हवे हे आपण पाहूया. पहा, अर्जदारांकडे महाराष्ट्रातील किंवा इतर कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड नसावे. म्हणजे समजा तुमच्याजवळ जर रेशन कार्ड नसेल तरच तुम्ही नवीन रेशन कार्ड हे बनवू शकताय. आणि अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. रेशन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या उत्पन्नासंदर्भातील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण पाहिल्याप्रमाणे जर तुम्हाला केशरी रेशन कार्ड हवे असेल तर तुमच्याकडे 15,000 ते 1,00,000च्या आतला उत्पन्न दाखला लागतोय. जर तुमच्याकडे हा दाखला नसेल तर तुम्हाला पांढरे रेशन कार्ड भेटणार आहे, तुम्हाला केशरी किंवा BPL रेशन कार्ड हे भेटणार नाही. तर पहा, यासाठी आवश्यक डॉक्युमेंट म्हणजेच की आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. पहा, आधार कार्ड. आता आपण पाहू शकतोय की आजकाल आधार कार्डला खूप महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी कोणत्याही योजना असू द्या किंवा कोणताही फॉर्म भरायचा असू द्या, आपल्याला आधार कार्ड हे गरजेचं आहे. पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल. जर तुम्ही स्वतःच्या घरात राहत असेल तर तुम्ही स्वतःचं लाईट बिल द्यायचं आहे. जर तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर तुम्ही घर भाड्याची पावती जमा करायची आहे. पहा, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो आणि जात प्रमाणपत्र. एकूणच आपल्याला ही सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत रेशन कार्ड ऑनलाईन बनवण्यासाठी. म्हणजेच की जर तुम्ही पहिल्यांदा रेशन कार्ड बनवत असाल तर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, लाईट बिल म्हणजेच की वीज बिल, जर भाड्याने राहत असाल तर घर भाड्याची पावती, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो आणि जात प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तर पहा, काही लोक म्हणतील की रेशन कार्ड का बनवून घ्यायचं, आपल्याला का गरज आहे रेशन कार्डची. तर होय, गरज आहे. सर्वांनाच रेशन कार्डची गरज आहे, कारण की रेशन कार्डचे भरपूर असे फायदे आहेत. जे काही रेशन कार्डचे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे आपण रेशन कार्डचे फायदे काय आहेत ह्यात जाणून घेऊया. तर पहा, अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळते. रेशन कार्डवर अन्नधान्य हे सवलतीच्या दरात मिळते. रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र आहे. म्हणजेच की जसं आधार कार्ड, पॅन कार्ड हे ओळखपत्र आहे, त्याचप्रमाणे रेशन कार्डसुद्धा भारतातील अधिकृत ओळखपत्र आहे. पॅन कार्डसाठी अर्ज करताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येतोय. पहा, जर आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर पॅन कार्डसाठी जर अर्ज करताना आपल्याला हा ओळखीचा पुरावा म्हणजे रहिवासी म्हणून दाखवायचा असेल तर आपल्याला रेशन कार्ड हे दाखवावे लागणार आहे. पहा,
नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी पहा रेशन कार्ड वापरता येते. म्हणजे समजा तुम्हाला जर LPG कनेक्शन घ्यायचं आहे, म्हणजे गॅसचं जर तुम्हाला कनेक्शन घ्यायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड हे वापरता येऊ शकते. पहा रेशन कार्डचा वापर बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यासुद्धा केला जाऊ शकतोय. पहा नवीन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन आणि पासपोर्ट अर्ज करण्यासाठी सुद्धा आपण रेशन कार्ड वापरू शकतोय. म्हणजेच की रेशन कार्डचे भरपूर असे फायदे आहेत की जे आपल्याला माहिती नव्हते, तर या आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याचे फायदे माहिती झाले असतील. तर पहा आपण पाहूया की रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज. तर रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना मी वरील सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट तुमच्या जवळ असावी. आधार कार्ड, सर्व डॉक्युमेंट मी सांगितल्याप्रमाणे सर्वच असावे. पहा रेशन कार्ड बनवण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. पहा आणि सरकारची अधिकृत वेबसाईट कोणती आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. पहा आणि त्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं साइन इन करायचं आहे किंवा रजिस्टर एका कोपऱ्याला दिसते. पहा तिथं पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पब्लिक लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पहा त्यानंतर आपल्याला न्यू युजर साइन अप हिअर असं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि नवीन रेशन आता आपण नवीन रेशन कार्ड बनवणार आहे, त्यामुळे वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्डवर क्लिक करायचं आहे. जर आपलं अगोदर रेशन कार्ड असेल तर आपण ह्या पर्यायावरती क्लिक करायचं नाही आहे. बघा तुम्ही ज्यावेळेस ह्याच पद्धतीने रेशन कार्ड ऑनलाईन बनवणार आहे, तुमचं रेशन कार्ड हे नक्की येणार आहे. तर वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे. पहा त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युजर ID व पासवर्ड तयार करायचा आहे व त्यानंतर रजिस्टर युजर यावरती क्लिक करून आपला युजर ID व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आणि खाली दिलेला कॅप्चा नीट भरायचा आहे. आणि इथं माहिती भरताना जो आपला मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला एक OTP येणार आहे. तर खाली दिलेल्या ऑप्शनवर गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पहा आणि OTP टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पहा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमचे अकाउंट उघडेल. म्हणजे जे आपण आता युजर ID व पासवर्ड टाकून जे अकाउंट क्रिएट केले ते आपलं अकाउंट डायरेक्ट राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर हे पोचणार आहे. पहा अकाउंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इनवर जाऊन रजिस्टर युजर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा लॉग इन पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. पहा आता ॲप्लिकेशन रिक्वेस्ट म्हणजे ॲप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड असे क्लिक करा आणि तिथं मागितलेली माहिती भरा. आणि इथं आपल्याला अजून एक प्रोसिजर करायची आहे. बघा वर सांगितल्याप्रमाणे आपण जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत. पहा तिथं अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि जे डॉक्युमेंट आपले आवश्यक आहे ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर सबमिट फॉर पेमेंटवरती क्लिक करून जी काही त्यांची ऑनलाईन फी असेल ती फी भरायची आहे. तर पहा ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फी भरणार आहे त्यावेळेस तुमची माहिती ही पडताळणीसाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे ही आपोआप जाणार आहे. आणि जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड हे मिळणार आहे. म्हणजेच की तहसील ऑफिसमध्येच तुम्हाला तुमचे रेशन कार्ड मिळणार आहे. पहा ज्यांना हे मोबाईलमध्ये ऑनलाईन रेशन कार्ड बनवण्याची सोपी पद्धत माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर कोठेही न जाता ते घरी बसूनच आपलं रेशन कार्ड हे बनवू शकतोय. किंवा तुम्हाला जर रेशन कार्ड बनवायला येत नसेल तर तुम्ही आपल्या तहसील कार्यालयामध्ये अन्न व सुरक्षा विभागात जाऊन तुम्ही तिथेही ऑफलाईन पद्धतीने भरू शकताय. पण त्या प्रोसिजरसाठी खूप वेळ लागतोय. ही फटाफट होणारी प्रोसिजर आहे आणि ती घरी बसूनही आपण करू शकतोय. फक्त डॉक्युमेंट सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित भरा. आपला आधार नंबर, आपला युजर ID, पासवर्ड व्यवस्थित टाकून लॉग इन केलं आणि OTP व्यवस्थित भरला ना
तर आपलं रेशन कार्ड हे नक्कीच भेटणार आहे. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती आणि अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.